प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. MCR न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. महाराष्ट्र शासनाने नुकतीच अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी याच्यामुळं कर्जफेड वेळेवर करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज भेटत नाही. त्या अनुषंगाने ही योजना जाहीर केलेली आहे. याच्यामध्ये साधारणतः 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळामध्ये वितरित झालेलं कर्ज आहे, ज्याची परतफेड होऊ शकली नाही. तर अशा अल्पमुदतीच्या पीक कर्जांसाठी 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती आहे. दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये 2022-23, 23-24, 24-25 या तिन्ही वर्षामध्ये ज्यांनी कर्ज घेतलं आहे आणि त्यापैकी 2 वर्ष यांनी वेळेवर परतफेड केली आहे, अशा जे शेतकरी आहे यांच्यासाठी प्रोत्साहनपर 50,000 रुपये लाभ देण्यात येणार आहे. तिसरा जो मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांनी आधीच यापूर्वीच कर्जमुक्तीचा लाभ घेतलेला आहे त्यांना 50,000 पर्यंतची प्रोत्साहनपर कर्जमुक्ती दिली जाणार आहे. त्याचसोबत ज्यांचं विहित मर्यादेपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना पण याच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे, परंतु त्यांनी बँकेसोबत 1 टाइम सेटलमेंट म्हणजे OTS करायला ते जर तयार असतील तर 31 मार्च 2027 पर्यंत हे जर OTS केलं तर त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. फक्त यासाठी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो आधारशी संलग्न करावा. आणि दुसरी गोष्ट, ॲग्री टॅक्सची नोंदणी जी आहे ती झाली नसल्यास ती नोंदणी तत्काळ आपण करून घ्यावी. धन्यवाद.